नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिडवाइफरी आणि गायनेकॉलॉजी GNM 3rd इयरमधल्या फिलिंग द ब्लँक्स आपण ज्या मागच्या ह्याला बघितलेल्या आहेत। तर आज आपण मॅच द फॉलोइंग्स बघणार आहोत, ज्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या रिपीट झाल्या, म्हणजे तुम्हाला कळेल, तुम्हाला इझिली 5 मार्क मिळून जातील जर हे तुम्ही बरोबर लिहिलं तर। लिहिणं तसं बरोबर असतं, पण बऱ्याचदा काही कन्फ्युजिंग क्वेश्चन असतील तर मग थोडंसं कसं लिहायचं हा प्रश्न पडतो। तर आपण हे पूर्ण बघूया, म्हणजे तुम्हाला एक्झामला रिपीट कसे क्वेश्चन विचारले जातात हे जर ह्याच्यातले तुम्हाला 5 मार्काचे जर क्वेश्चन विचारले तर मग तुम्हाला इझिली 5 मार्क मिळून जातात। चला आता आपण व्हिडिओला मग सुरुवात करूया। तर आपण 5 मार्काला असतात, कारण आपल्यासाठी 1 मार्कसुद्धा इम्पॉर्टंट आहे, 5 मार्क म्हणजे खूप होतात। तर आता सुरुवात करूया। तर पहिला आहे द्राक्षागर्भ। द्राक्षागर्भाचं उत्तर योग्य आहे डी आहे, जे लघवीत HCG पातळी वाढवणे। पॅप्समेअर म्हणजे काय, तर हे ह्याच्यामध्ये पण विचारतात, मी तुम्हाला सांगितलं ना, फिलिंग द ब्लँक्समध्ये पण विचारतात। ग्रीवामुखाचे अवयव किंवा कॅन्सर, ठीक आहे। एक्टॉपिक गर्भधारणा म्हणजे तीव्र पोटदुखी सुरू होते, कारण ती एक्टॉपिक म्हणजे काय, गर्भाशया व्यतिरिक्त ट्यूबमध्ये कधी प्रेग्नन्सी राहते। मग जर आपल्या जी योग्य जागेवरती प्रेग्नन्सी न राहिल्यामुळे जर चुकीच्या ठिकाणी राहिली, ट्यूबमध्ये राहिली किंवा इतर ठिकाणी राहिली तर पेन होतं, म्हणून तीव्र पोटदुखी। मॅग्नेशियम सल्फेट हे एक्लाम्शियामध्ये वापरलं जातं। आणि वयस्क प्रथम प्रसव जर असेल तर अतिजोखमीचे गरोदर पण असे वय वाढल्यानंतर, तर ही उत्तरं बरोबर आहेत ना, जे मी केले, अतिजोखमीचे गरोदर पण क। त्यानंतर आपण बघूया परत सतत गर्भपात। सतत गर्भपात म्हणजे काय, तर आपण सर्वायकलला स्टिच मारतो, शिरोडकर स्टिच। बृहदर्शन म्हणजे मेंटोवर्टिकल डायमीटर आहे। मेगालोब्लास्टिक रक्ताशय, मेगालोब्लास्टिक रक्ताशय म्हणजे फोलिक ॲसिड आपण देतो। नवजात अर्भकाची कावीळला आपण फोटोथेरपी देतो। आणि गर्भाशय विदारण म्हणजे काय, तर कॉन्टॅक्ट पेल्विस। त्यानंतर आहे अमनेरिया। अमनेरिया म्हणजे काय, तर गरोदरपणाची, अमनेरिया म्हणजे काय आहे, तर गरोदरपणाची शक्यता दर्शवणारे लक्षण, म्हणजे पायी येत नाही। वयस्क प्रथम प्रसव म्हणजे काय आहे, तर जोखमीचे गरोदरपण, जे मगाशी विचारलं सेम इथेच आहे बघा। झिरो स्टेशन, झिरो स्टेशन म्हणजे काय आहे, तर इचियल स्पाईन पातळी। अपघात स्कोअर नवजात बालकाशी आपण बघतो। पॅप्समियर म्हणजे कॅन्सर सर्विक्स। त्यानंतर आहे ॲमेनोरिया। ॲमेनोरिया म्हणजे काय, तर प्रसूतीनंतर, म्हणजे ॲमेनोरिया म्हणजे काय आहे, तर पायी न येणे। त्यानंतर आहे, मी उत्तर जे सांगते ते बघा, तुम्ही तुमच्या ह्याच्याने करू नका, मी जे सांगितले इथे जे मार्क आहेत त्याच्यावरती लक्ष देऊ नका, मी जे सांगणार आहे ते लक्ष द्या। ॲमेनोरिया म्हणजे पायी न येणे। स्त्रीकट्टीच्या मुखाची लांबी 12 सेंटीमीटर आहे। लोकिया म्हणजे काय आहे, तर प्रसूतीनंतर योनिमार्गातून होणारा रक्तस्राव। गरोदरपणातील रक्तदाब म्हणजे काय, तर अतिजोखमीचे गरोदरपण। आणि वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे काय, तर गर्भधारणा न होणे। ॲमेनोरिया हा मगाशी पण विचारले गेलेला आहे बघा इथे। ॲमेनोरिया गरोदरपणाची शक्यता दर्शवणारे लक्षण, आणि पायी न येणे म्हणजे पायी येत नाही म्हणजे ॲमेनोरिया आहे, म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी असे एक प्रकारचं लक्षण आहे, ठीक आहे। तर हे ब आहे, ठीक आहे। न येणे, मासिक पायी न येणे म्हणजे काय आहे, मासिक पायी न येणे म्हणजे गरोदरपणाची सूचक लक्षणे। क्लोएम्शिया म्हणजे काय, क्लोएश्मा म्हणजे काय, तर आहे प्रेग्नन्सी मास्क आहे क। त्यानंतर कुंभस टेस्ट म्हणजे काय, तर RH निगेटिव्ह आई। एक्टॉपिक गर्भधारणा, पोटात तीव्र पोट म्हणजे वेदना असतात। त्यानंतर ब्राउनिश व्हजाइनल डिस्चार्ज म्हणजे अघटित गर्भपात आहे। त्यानंतर आपण बघूया पुढे नाग्लेस नियम। नाग्लेस नियम म्हणजे काय आहे, तर प्रसूतीची संभाव्य तारीख आहे। स्थानभ्रष्ट गर्भधारणा म्हणजे काय आहे, तीव्र पोटदुखी। फिटल स्टेशन म्हणजे काय आहे, तर आसन, कंटक। ऑपरक्युलम म्हणजे सर्वायकल प्लग, आणि स्पाल्डिंगचे चिन्ह म्हणजे गर्भाशयात गर्भाचा मृत्यू। त्यानंतर आहे
शिरोडर टाका. हे रिपीट बघा कसे क्वेश्चन विचारले. तर शिरोडर टाका हा म्हणजे, पण शिरोडर टाका म्हणजे काय आहे तर आहे इनकॉम्पिटंट सर्वायकल लॉस. सॉरी एक मिनटं इथे वयस्क प्रथम प्रसवा पहिलीट करीमध्ये काय आहे तर जोखमीची गर्भधारणा. मॅग्नेशियम सल्फेट एक्लाम्शिया हे लक्षात ठेवा. क्लोएश्मा म्हणजे प्रेग्नन्सी मास्क आहे आणि गर्भाच्या बाहेरील गर्भधारणा म्हणजे अचानक तीव्र पोटदुखी. हे रिपीट विचारलं जातं बघा कसं ते. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ होता आजचा, जे मी मॅच द फॉलोइंग्स घेतलेले आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत एक्झाममध्ये. तर लवकरच भेटणार आहोत आपण असाच व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.